सर्वांना नमस्कार आणि माना समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपल्या चॅनलवरती सध्या कोकण सिरीजचे व्हिडिओ चालू होते, कारण आपण सुट्टीनिमित्त कोकणामध्ये होतो. तर त्यामुळे जेवढा कोकणात आनंद घेता येईल तेवढा कोकणाचा रानमेवाचा आनंद घेतला. त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो. तर तसंच आमच्या गावाच्या बाजूला ना गोंधळ म्हणून गाव आहे आणि तिथे ना हरिहरेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे शंकराची पिंड आहे. तर त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. तर इकडे कच्चा रोड आहे आणि त्या कच्चा रोडने नदी क्रॉस करून पुढे जो आहे तो गोंधळे गाव चालू होतो. आणि त्या गोंधळे गावामध्येच शंकराचं मंदिर आहे हरिहरेश्वर आणि तिथे शंकराची पिंड आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इकडे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. तर आम्ही लहान असताना आम्ही चालत यायचो. चालत येण्याची पण मजा आहे, कारण मध्ये नदी लागते आणि त्या नदीमध्ये थोडंफार मजा घेण्याचा सुद्धा अवसर भेटायचा त्यावेळेला. तर ती मजा घेण्यासाठीच आम्ही चालत यायचो. तर आत्तासुद्धा आहे वाट चांगली, पण तिकडून संध्याकाळ वगैरे झाली असेल तर जाताना थोडी वाट जी आहे ना ते खडकाची वगैरे, तर जाताना थोडा त्रास होतो. म्हणून आम्ही गाडी घेऊन आलो होतो. नाहीतर जर उजेडाच्या 3-4 वाजता वगैरे निघालो ना तर आरामात चालत येऊन परत रिटर्नसुद्धा जाऊ शकतो. परत हे जी नदी आहे ना, चालत जर येत असेल तर नदीला आमच्या भरती ओटी येते, तर तो सुद्धा वेळ पाहावा लागतो. कारण जर भरती असेल तर तुम्ही नदी क्रॉस करू शकत नाही आणि नदी क्रॉस करायला हा एकच ब्रिज जो आहे तो त्या ब्रिजचा ऑप्शन आहे. तर फायनली आम्ही गोंधळे गावामध्ये एंट्री केली होती आणि इकडूनच एंट्री केल्यावरती थोड्या अंतरावरतीच बरोबर राईट साईडला जे आहे ना ते हरिहरेश्वराचं मंदिर आहे. तर फायनली आम्ही हरिहरेश्वराच्या मंदिराच्या इथे पोचलो होतो. तर इकडे सध्या म्हणजे कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये तीच कंडिशन आहे की गावामध्ये एवढी लोकवस्ती राहिली नाही, कारण कामाधंद्यानिमित्त लोक जे आहेत ते शहराकडे गेलेत. तर त्यामुळे इकडे सुद्धा लोकवस्ती कमी आहे. तर त्यामुळे आम्ही मंदिराच्या इथे आलो तेव्हा इकडे कोणच नव्हतं. जे पुजारी वगैरे ते सकाळी पूजा वगैरे करून जातात, संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करायला येतात. तर इकडे जे वरती आहे ना इकडे गार्डन वगैरे केला होता. तर जेव्हा आम्ही यायचो लहान असताना तर तेव्हा साधारणतः हे गार्डन वगैरे चालू होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या मंदिराचा जो इतिहास आहे, मंदिर किती साली बांधण्यात आलं, कुणी बांधलं, तर तो सर्व इतिहास आहे ना तो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऐकायला सुद्धा मिळेल. तर सध्या इकडे ये जा कमी असल्यामुळे मंदिरामध्ये कोणीच नव्हतं. तर मॉर्निंगला वगैरे काही पुजारी किंवा जे भक्त आहेत ते मॉर्निंगला वगैरे येऊन जातात. तर संध्याकाळी आम्ही ऑलरेडी लेट आलो होतो, तर त्याच्यामुळे इकडे मंदिराच्या परिसरात वगैरे कोणीच दिसत नव्हतं. तर इकडे मंदिराच्या सभामंडपात आपल्या महादेवांचं नंदी आहे आणि इकडेच बरोबर आतमध्ये समोर पाहताना तो मंदिराचा गाभारा आहे आणि बाहेर जे आहे ना ते हे सभामंडप आहे आणि सभामंडपामध्येच इकडे नंदी आहे. तर पूर्ण जे बांधकाम आहे ना ते जुनंच आहे. इकडे जो सभामंडप आहे तो सभामंडप लाकडी आहे आणि आतमध्ये मंदिर आणि घुमट वगैरे जे आहे ना ते पूर्ण सिमेंटचं बांधकाम आहे. तर या मंदिराचा इतिहास जो आहे ना तर हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि याचा जो इतिहास जो आहे ना तो वरती जो मंदिराचा जो कळस आहे ना घुमट, त्या घुमटामध्ये या मंदिराचा इतिहास असा लिखित तर घुमटामध्ये इतिहास जो आहे ना तो लिखित करण्यात आला आहे. तर जेव्हा महाशिवरात्र असते ना तर महाशिवरात्रीला जेव्हा आम्ही यायचो ना इकडे मंदिरामध्ये महाशिवरात्रीला, तर तेव्हा आत्ता सध्या माहिती नाही, कारण मी बरेच वर्ष इकडे महाशिवरात्रीला आलेलोच नाही. तर महाशिवरात्रीच्या वेळेला वरती घुमटामध्ये सुद्धा शिडीने जाऊ देतात.
तर हा जो हे पाहताय तो समोर मंदिराचा गाभारा आहे आणि इथेच आपल्या महादेवांची पिंडसुद्धा आहे. आणि इकडेच बरोबर मंदिराच्या लेफ्ट साईडला गणपतीचं मूर्ती आहे आणि इकडे समोर जे पाहतोय ना तर हे पाषाण आहे इकडे. आणि पूर्ण एकदम थंड वातावरण आहे. कधी जर मंदिरामध्ये एंट्री केली ना तर एकदम भारी प्रसन्न वाटतं आणि एकदम थंड वातावरण असल्यामुळे तर अजूनच एकदम वातावरण एकदम आल्हाददायक वाटतं. तर या मंदिराची जी रचना आहे ना ते नॉर्मली पाहिलं तर सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची रचना असते. पण या मंदिरामध्ये ना सभामंडप, त्याच्यानंतर गाभारा ज्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि अजून एक गाभारा जिथे पिंड आहे, असे 2 गाभारा प्लस सभामंडप अशी रचना आहे. तर हे जे समोर पाहतो ना तिथेच आतमध्ये जे आहे ती शंकराची पिंड आहे आणि हा इथे जुना लाकडी दरवाजा आहे. आणि इथून आतमध्ये एंटर केले ना की समोरचे पाहतं ना ते आपलं महादेवांची पिंड आहे. तर वरती घुमटामध्ये मंदिराचा इतिहास सापडल्यानंतर ना इकडे बाहेर मोठा फलक बनवण्यात आलेला आहे आणि त्यावरती जो मंदिराचा जो इतिहास आहे ना तो पूर्ण इतिहास इकडे रेखाटण्यात आला आहे. तर या मंदिराचे जे बांधकाम आहे ना ते साधारणतः 1696मध्ये कैलासवासी अप्पाजी चिमणाजी गोंधळकर यांनी केलं आहे. आणि याच 1696 नंतर बांधकाम झाल्यानंतर याच मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे ना तो रावजी श्रीधर गोंधळकर यांनी जे ग्रामस्थ आहेत, लोक आहेत, ते त्यांच्या मदतीने 1826मध्ये केलं. तर या कामावरील कारकून नवारक देवकृष्ण जोशी होते. त्यानंतर ज्यांनी मंदिर बांधलं ते गवंडी लक्ष्मण हेबत मुकांबो संगमेश्वरवरून आले होते, तर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ना हल्ली मंदिराच्या सर्व घुमट जे आहेत ना त्या सर्व घुमटांची दुरुस्त करण्यात आली. तर ही जी दुरुस्ती आहे ना ती कैलासवासी शिवराम सदाशिव जोगळेकर, तसेच कैलासवासी गिरिजा शिवराम जोगळेकर व कैलासवासी यशवंत सदाशिव जोगळेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सर्व पुत्र व कन्या यांनी सुमारे 2.5 लाख रुपये खर्च करून पूर्ण केले. ते अराऊंड 2000 आणि 2001च्या दरम्यान करण्यात आलं. तर मंदिरातील बाण म्हणजे शंकराची पिंड स्वच्छ गंडकी शिळेप्रमाणे जांभळे रंगाचे असून अवर्णनीय आहे. तर बाण सुमारे 1 फूट उंच असून लांबट व वर्तुळाकार आहे व त्याचा व्यास 1.5 फूट आहे. पेशवाई काळामध्ये हा बाण एका राजाने पेशव्यांना नजर दिल्यानंतर तो आप्पाजी चिमणाजी गोंधळेकर यांनी पेशव्यांपासून गोंधळ येथे आणून स्थापन केला. तर हे जे मंदिर आहे ना ते पूर्ण 20 गुंठाच्या जागेमध्ये वसलं आहे. तर हा जो समोर पाहतो ना तो गुंठामध्ये प्रवेश करणारे हा दरवाजा आहे आणि इथेच या गुंठामध्ये जो मंदिराचा जो इतिहास आहे ना तो पूर्ण आतमध्ये रेखाटण्यात आला आहे. तर इकडे जेव्हा महाशिवरात्र असते ना तेव्हा शिडी लावून वरती जाण्यात येतं. म्हणजे साधारणतः आम्ही यायचो त्यावेळेला तिथे एंट्री होती. आत्ता माहीत नाही आतमध्ये एंट्री दिली जाते की नाही, पण आम्ही जेव्हा यायचो तेव्हा शिडीने आतमध्ये सोडण्यात यायचं. तर इकडं एकदम ऐसपैस अशी जागा आहे आणि एकदम निसर्गाच्या कुशीतच बसलेलं आहे. इथेच समोर आहे ना ते समोरून नदी वाहते आणि त्या नदीच्या बरोबर किनाऱ्यावरती हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. तर या मंदिराला ना 2 घुमट आहे, एक मोठा घुमट आणि त्याच्या बाजूला हा छोटा घुमट, असे 2 घुमट आहेत. तर मंदिर परिसर साधारण बघितलं नाही, इकडे पाषाणाचं काम आहे, म्हणजे पूर्ण दगडामध्ये केलेलं काम आहे. इथे दगडामध्ये पूर्ण जो बांध आहे ना हा कटाडा बांधण्यात आला आहे आणि इथे ठिकठिकाणी देवळं आहेत आणि त्या देवळामध्ये अशा पाषाणरूपी मूर्त्यासुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत.
तर मंदिराच्या मागच्या बाजूने तुम्ही पाहू शकता की घुमटाचा आकार केवढा मोठा आहे आणि हाच मंदिराचा सर्वात मोठा घुमट आहे आणि याच्यामध्येच मंदिराचा जो इतिहास आहे ना तो इतिहास रेखाटण्यात आलेला आहे. तर हे जे पेवर ब्लॉक आहेत ना ते हल्ली हल्ली लावण्यात आले आहेत. तर आधी जे आहे ना इथे सर्व मातीची जागा होती आणि त्याच्यावरती साधारणतः जे दुर्वा वगैरे असतात ना ते दुर्वा वगैरे असायच्या. तर ते पूर्ण हे करून आता ते पेवर ब्लॉक लावण्यात आलेले आहे. मंदिराच्या बाजूला जो सभामंडप बघतोय ना मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जो दिसतोय तिकडे, तर तिथे तो खास करून ना जेव्हा महाशिवरात्र असते तेव्हा तिथे करमणुकीचे कार्यक्रम वगैरे होतात. तर त्यासाठी स्टेज आहे आणि त्या स्टेजच्या समोर असा सभामंडप आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ना अशा म्हणजे पिंडीच्या आकाराच्या विहिरी ना कमी प्रमाणात आहेत. तर त्याच इतिहास किंवा त्याच आकारातली त्याच रचनेतली जी विहीर आहे ना ही या हरिहरेश्वराच्या मंदिराच्या आवारामध्ये आहे. ह्या विहिरीमध्ये ना वर्षाचे 12 महिने पाणी असतं. कारण बाजूलाच पण ह्या विहिरीचं एक नवल असं आहे की बाजूला जे आहे ना नदी वाहते आणि त्या नदीला खारं पाणी आहे. पण या विहिरीमध्ये ना तुम्हाला गोड पाणी भेटेल आणि ते पिण्यालायक पाणी असतं आणि विहीर कधीच आटत नाही. ती जरी उन्हाळ्याला किती जरी दुष्काळ झाला तरी ही विहीर काही आटत नाही. तर हे पाहू शकता पूर्ण जे आहे ना ते दगडाचं बांधकाम आहे आणि खालती उतरायला ना पायऱ्या आहेत. तुम्ही पायऱ्याने जाऊन तिथून पाणी काढू शकता आणि पूर्ण असं पिंडीच्या आकाराचे विहीर आहे. असं महाराष्ट्रामध्ये ना कमीच विहीर आहे आणि त्यापैकी एक विहीर जी आहे ना ती आमच्या इथे गोंधळे गावामध्ये आहे. तर पावसाळ्याच्या वेळेला ना हे विहिरीमध्ये पाणी खूप असतं आणि या ज्या पायऱ्या आहेत ना ह्या पायऱ्या ऑलमोस्ट इथपर्यंत पाणी भरतं पावसाच्या वेळेला. जर तुम्ही कोकण ट्रिपवरती असाल आणि घागर साईडला जर येणार असाल ना तर इथे घागरला जाण्याच्या आधी चिवेली फाटा म्हणून लागतो आणि ते चिवेली फाटापासून ऑलमोस्ट 5-1 किलोमीटरच्या अंतरावरतीच हे गोंधळे गावातील हरिहरेश्वराचं मंदिर आहे. तर नक्कीच तुम्ही कधी इकडे येणार असाल ना तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. एकदम निसर्गाच्या कुशीत बसलेलं मंदिर आहे. तर तुम्हाला खरंच इकडे येऊन प्रसन्न वाटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर कोकण सिरीजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.